नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा आपला भाग चाललाय 325वा सुमिरन का अंग. दोहे घेणार आहोत आपण 57 ते 60. प्रथम आपण 57वा दोहा ऐकूयात. 5 पहर धंधा किया, 3 पहर गया सो, 1 पहर भी नाम बिन, मुक्ति कैसे हो. 5 पहर धंधा किया, 3 पहर गया सो, 1 पहर भी नाम बिन, मुक्ति कैसे हो. अर्थ ऐकूयात. दिवसातले 5 प्रहर व्यापार उद्योग केला, 3 प्रहर झोपून राहिला, 1 प्रहर सुद्धा जर नाम घेतलं नाही तर मुक्ती कशी होईल. दिवसाचे 4, रात्रीचे 4 असे मिळून एकूण 8 प्रहर आहेत. कबीर सांगतात की 8 प्रहरांपैकी 5 प्रहर धंदा केला. हा देह अन्नमय आहे, अन्नावरच जगणारा आहे. अर्थातच जिवंत राहण्यासाठी देहाला अन्न पाहिजेच, ते मिळवण्यासाठी उद्योग केला पाहिजे. तसंच देहाला विश्रांती सुद्धा पाहिजे, ती झोपेतच प्राप्त होते, म्हणून झोपही हवीच. परंतु तो 8 प्रहरातीलच एखादा तरी प्रहर ज्याने हा देह निर्माण केला आणि तो जगवण्यासाठी अन्न निर्माण केलं, त्याचं स्मरण करण्यासाठी दिला पाहिजे. पण त्याचं स्मरणच जर केलं नाही तर मुक्ती कशी प्राप्त होईल. कारण ह्या मनुष्य जन्मातच मुक्ती प्राप्त करून घेता येते आणि म्हणूनच कबीर जागृत करतायत. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. 5 प्रहर केला धंदा, प्रहर 3 निद्रेसी, 1 प्रहर ही नाम न घेसी, मुक्ती कशी इच्छिसी. 5 प्रहर केला धंदा, प्रहर 3 निद्रेसी, 1 प्रहर ही नाम न घेसी, मुक्ती कशी इच्छिसी. पुढचा दोहा ऐकूयात 58वा. नींद निशानी मौत की, उठ कबीरा जा, और रसायन छांड के, नाम रसायन ला. नींद निशानी मौत की, उठ कबीरा जा, और रसायन छांड के, नाम रसायन ला. अर्थ ऐकूयात. हे कबीर म्हणतात की झोप ही मृत्यूची निशाणी आहे, तेव्हा इतर सर्व रस टाकून देऊन नामरूपी रसायनाचं पान कर. कबीर जीवाला जागृत करतायत. राम नामच तारक आहे आणि तेच ह्या भवसागरातून तारणारं आहे. पण मनुष्य आपल्या मुक्तीबाबत बेफिकीर असतो. जन्माला आल्यापासून आपले आयुष्य भोगातच व्यतीत करतो. खाणं पिणं झोपणं यातच आनंद मानत असतो. कबीर झोपेला मृत्यूची निशाणी मानतात. मृत्यू पावलेला मनुष्य पुन्हा उठतच नाही. एकदा हा मिळालेला देह गेला की पुन्हा मनुष्य देह मिळेल याची खात्री नाही. तेव्हा मनुष्याने वेळीच जागृत होऊन रामनाम रसायनाचं पान केलं पाहिजे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. झोप निशाणी मृत्यूची रे, उठ कबीरा जागे, इतर रसायन दे सोडूने, नाम रस घे सांगे. झोप निशाणी मृत्यूची रे,
उठ कबीरा जागे, इतर रसायन देई सोडूने, नाम रस घे सांगे. पुढचा दोहा ऐकूयात. 59वा. सुमिरन से मन लाइए, जैसे पानी बिन मीन, प्राण तजे बिन बिछड़े, संत कबीर कहे दीन. सुमिरन से मन लाइए, जैसे पानी बिन मीन, प्राण तजे बिन बिछड़े, संत कबीर कहे दीन. अर्थ ऐकूयात. जशी मासळी पाण्याशिवाय एक क्षण देखील जिवंत राहू शकत नाही, पाणी नसेल तर ती प्राणाचा त्याग करते, कबीर दीन होऊन सांगतायत की तुम्ही तसे नामस्मरणात आपलं मन लावा. पाण्याशिवाय मासळी जिवंत राहू शकत नाही, पाणी हेच तिचं जीवन असतं. तसंच नामस्मरण हेच मनुष्याचं जीवन बनलं पाहिजे. पाण्यासाठी मासा जसा तडफडतो तशीच मनुष्याला नामासाठी तडफड वाटायला पाहिजे, तरच या भवसागरातून मुक्त होता येईल. आता आपण ऐकूयात मराठी साखी. नामस्मरणी लावी मन तू, मासा जसा पाण्यात, पाणी नसता प्राण त्यागितो, मन खाली स्मरणात. नामस्मरणी लावी मन तू, मासा जसा पाण्यात, पाणी नसता प्राण त्यागितो, मन खाली स्मरणात. पुढचा दोहा 60वा ऐकूयात. कथा कीर्तन कुल विषय, भवसागर की नाव, कहत कबीरा या जगत में नाही और उपाय. कथा कीर्तन कुल विषय, भवसागर की नाव, कहत कबीरा या जगत में नाही और उपाय. कुल म्हणजे एकूण. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की संसार रूपी भवसागर पार करण्यासाठी कथा कीर्तन रूपी नाव आहे. याच्याशिवाय हा भवसागर तरुण जाण्याचा कोणताही मार्ग नाही, उपाय नाही. कथा कीर्तन ह्या गोष्टी नामस्मरणातच समाविष्ट होतात, कारण त्यामुळे भगवंतांचं स्मरण होतं. भगवंतांच्या स्मरणासाठी नामजप, भगवंतांच्या कथाचं स्मरण आणि त्याच्या कथांचं कीर्तनच केलं पाहिजे. ते भवसागरातून जीवाला तारतं. तीच सार गोष्ट कबीर या दोह्यात सांगतायत. भवसागरातून तरुण जाण्यासाठी हाच एक उपाय आहे. मनुष्य दगडाची मूर्ती पूजणं, संन्यास घेऊन वनात जाणं, मुंडन करणं इत्यादी अनेक उपाय करत असतो. यज्ञ, दान, तप हेही उपाय तारून नेण्यास असमर्थ ठरतात, पण ते सारे उपाय कुछ कामाचेच ठरतात. उपाय एकच आहे, कथा कीर्तनाच्या रूपाने फक्त नामस्मरण. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. कथा कीर्तन उपाय असती, भवसागरी ही नाव. कबीर सांगे सार ऐक तू, नको अन्य उपाय. कथा कीर्तन उपाय असती,
भवसागरी ही नाव कबीर सांगे सार ऐक तू नको अन्य उपाय